नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जीवा भास्कर यांची नेक्स्ट मीटिंग आता असते. भास्कर जीवाला म्हणत असतो की जीवा, आपण लवकरात लवकर काम सुरू करायला घेणार आहोत, त्याच्यासाठी मी एक जागा निवडलेली आहे. जीवा म्हणतो, अहो काका, आपण माझ्याकडेच जागा आहे, त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. तर जीवा हे म्हणत असताना भास्कर म्हणतो, कुठे आहे तुझी जागा? तेवढ्यात जीवा म्हणतो, कोल्हापूरला. भास्कर म्हणतो, अच्छा, जिथे तुमची केस चालू होती ती जागा का? जीवा म्हणतो, हो, पण ती जागा आम्ही जिंकलेलो आहोत आणि त्याच्यानंतर ती जागा बाबांनी माझ्या नावावरती केली आणि म्हणूनच तिथेच माझं स्वप्न पूर्ण करायचं असं मी ठरवलेलं आहे. तेवढ्यात भास्कर म्हणतो, अरे पण तुझं जे प्रोजेक्ट आहे ते मी मुंबईसाठी अप्रूव्ह केलं आहे. मुंबईतल्या लोकांना घरं परवडत नाही, त्याच्यामुळे इथेच तुझं स्वप्न पूर्ण व्हावं, त्यांना मिडल क्लास लोकांना कमी किमतीमध्ये घरं मिळवून द्यावी, याच्यासाठी मी तुला अप्रूव्ह केलं होतं. आणि तू तू कोल्हापूरला जाऊन कधी पोहोचलास ते काही नाही, आपण मुंबईतच तुझं प्रोजेक्ट सुरू करायचं आहे. जीवा म्हणतो, काका, आपण इथे कुठं जागा आणायची आपण? तेवढ्यात भास्कर म्हणतो, अरे तू त्याचं टेन्शन घेऊच नको, मी बघितलेली आहे एक जागा, म्हणजे माझ्या स्टाफने बघितलेली आहे, तर ती जागा मी तुझ्या प्रोजेक्टसाठी निवडलेली आहे. अच्छा, तुझी हरकत नसेल तर तिथे सुरू करूया. जीवा म्हणतो, कुठे आहे ती जागा? भास्कर म्हणतो, जुहू चौपाटीजवळ. हे बघ, त्याने मॅप सुद्धा आणलेला असतो. जीवाला तो मॅपवरून सांगत असतो की इथे ती जागा. जीवा म्हणतो, अच्छा, ही जागा तर खूप मोकळी आहे. तेवढ्यात भास्कर म्हणतो, मोकळी नाहीये, मोकळी करून घ्यावी लागणार आहे. तिथे एक छोटीशी प्रॉपर्टी आहे, ती आपल्याला पाडावी लागणार आहे आणि तिथे मग तुझी स्वप्नपूर्ती होणार आहे, तिथेच प्रोजेक्ट वर्क होणार आहे. आणि मग आता जीवाचं नवीन प्रोजेक्ट हे सुरू होणार असतं. तेवढ्यात जीवा म्हणतो की, भास्कर काका, मी पाहिली काही जागा? तेवढ्यात भास्कर म्हणतो, अरे नाही, मी नाही पाहिली, आपल्या इन्व्हेस्टर्सनी पाहून ठेवलेली आहे. थांब, स्टाफला त्याच्याविषयी माहिती मी त्यांना विचारतो. पण अरे ते जेवत असतील, आता लंच ब्रेक आहे ना? तेवढ्यात जीवा म्हणतो, नाही नाही, त्यांना त्रास देऊ नका, तुम्ही शुअर आहात ना? त्याच्यामुळे माझी काही हरकत नाहीये. ठीक आहे, आपण या जागेसाठी विचार करूया आणि याच्यावरती आपलं प्रोजेक्टचं काम सुरू करूया, पण आपण ही जागा बघून येऊया. तेवढ्यात आता भास्कर म्हणतो, ठीक आहे, उद्या आपण जाऊया. जीवा म्हणतो, पण काका, उद्या माझ्या नंदिनीच्या आनंद निवासची 10th अॅनिव्हर्सरी आहे आणि तिथे मला जावंच लागणार आहे, त्याच्यामुळे उद्या नाही जमणार माझं. आपण परवा किंवा तेरवा जाऊया का? तेवढ्यात भास्कर म्हणतो, अरे नाही, विकेंड आहे परवा आणि तेरवा, आणि अशा वेळेला कॉर्पोरेट सेक्टरमधले लोक काम करत नाही आणि मला लवकरात लवकर ती जागा मोकळी करून घ्यायची, त्याच्यामुळे आपल्याला उद्याच जावं लागणार आहे. जीवा म्हणतो, काका, तसं नाही होणार, आज गेलं तर चालेल का आपण? तेवढ्यात भास्कर म्हणतो, अरे पण आज तर तुझं प्रेझेंटेशन आहे ना, म्हणजे मी समजून घेऊ शकतो, पण माझ्या स्टाफला मी नाही समजवू शकत. तुला कमिटमेंटनुसार तुझं प्रेझेंटेशन आज द्यावंच लागणार आहे आणि तू प्रिपेअर कधी करणार आहे ते? तेवढ्यात जीवा म्हणतो, हो, ते सुद्धा बरोबर आहे. मग जीवा म्हणतो, काका, तू शुअर असशील ना, मग मला कसलीही चिंता नाहीये, त्याच्यामुळे मी तयार आहे या प्रोजेक्टवरती काम करायला. आणि ती जागा न बघताच जीवा त्याला हो असं सांगतो. भास्कर म्हणतो, ठीक आहे, मग या पेपर्सवरती सही कर, म्हणजे वाचून घे नीट पेपर आणि मग सही कर. जीवा म्हणतो, पण हे कसले पेपर आहे भास्कर काका? भास्कर म्हणतो, अरे आपल्या इन्व्हेस्टर्सने तुझ्या प्रोजेक्टला फंडिंग मिळावं म्हणून या जमीनला विकत घेतलेलं आहे आणि त्याचेच ते पेपर्स आहे. तुला ती जमीन योग्य वाटली तर त्याच्यावरती लगेच सही करून टाक. आणि आता जीवा म्हणतो, ठीक आहे. जीवा ते पेपर वरचेवर वाचतो आणि सही करायला जातो. तेवढ्यात नंदिनी त्याला कॉल करते आणि पण नंदिनीचा तो फोनच उचलत नाही, कारण भास्कर म्हणतो, अरे बायकोसोबत नंतर पण बोलशील तू, आधी याच्यावरती सही कर आणि मग निवांत गप्पा मारत बस. जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, आणि जीवा त्याच्यावरती सही करून टाकतो. भास्करचं अर्ध काम तर इथेच झालेलं असतं, कारण ती प्रॉपर्टी दुसरी कुठली नसून नंदिनीच्या आनंद निवासचीच असते. आनंद निवासवरतीच हे जीवाचं स्वप्न उभं करायचं असं भास्करने ठरवलेलं असतं. पण जीवालाही माहिती नसतं की ती प्रॉपर्टी म्हणजे आनंद निवास आहे, त्याने फक्त मॅप बघितलेला असतो. तर मित्रांनो, अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.